नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मसाला वांगे भाजी रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबा। वांगे आपण घेतलेले आहेत, असे वांगे देठ कापून त्यामध्ये उभे कापून घ्यायचे आहेत। आपण उभे कापून घेऊन त्यामध्ये मसाला भरणार आहोत, तर व्यवस्थित चेक करून आपल्याला वांगे असे कापून घ्यायचे आहेत। तर आपल्याला मसाल्यामध्ये जसं की शेंगदाण्याचे कूट आहे, शेंगदाणे भाजून बारीक करायचे आहे, त्यामध्ये काळं तिखट असेल, लाल तिखट असेल आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं 1 चमचा मीठ घालायचं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे वांग्यामध्ये भरायचं आहे। जे वांगे उभे कापून आपण घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला वांग्यामध्ये भरून सगळे वांगे असे भरून घ्यायचे, ज्यामुळे एकदम चविष्ट अशी वांग्याची मसाला भाजी बनणार आहे। तर असे सर्व जे आपण कापलेले वांगे आहेत ते व्यवस्थित आपण त्यामध्ये हा सर्व कूट आणि जे तिखट मीठ टाकलेलं आहे ते सर्व आपण त्यामध्ये घालून घेऊया। नंतर भाजीला तिखट मीठ टाकायची काहीही गरज नाही। असे आपले भरून वांगे सर्व तयार आहेत। तर आपण एक बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा, एक कांदा आणि एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक बारीक कापून घ्यायची फोडणीला देण्यासाठी। तसं एकदम बारीक बारीक आपण कांदा आणि हे टोमॅटो कापून घ्यायचे, ज्यामध्ये एकदम भारी अशी चव लागेल आणि एकदम नंबर 1 आपली भाजी तयार होईल। ही भाजी आपण टिफिनसाठी खाऊ शकतो किंवा आपण जेवणामध्येही बनवू शकतो। याला आपण बैंगन मसालाही म्हणू शकतो, जे की आपण हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही खात असाल। तर हे आपण घरच्या घरी बनवून एकदम चविष्ट अशी भाजी तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता। तर आता सर्व मसाले आणि कापून तयार झालेला आहे। आपण गॅस पेटवून कढई गॅसवर ठेवलेली आहे, कांदा टाकून घेतलेला आहे। कांद्यामध्ये आपण थोडंसं असं फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्याच्या नंतर व्यवस्थित कांदा आपण भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे लसूणची पेस्ट केली होती ते टाकून घ्यायची, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण कापलेलं बारीक बारीक जे टोमॅटो आहे आणि कोथिंबीर आहे तेही आपण टाकून घ्यायचे। तर थोडंसं खोबरं खिसून घ्यायचं आहे, खोबरं खिसून त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। राहिलेला आपण जो मसाला केला होता तो शिल्लक राहिलेला मसालाही त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आपण जे भरलेले वांगे आहेत ते आपण कढईमध्ये टाकून घ्यायचे। तर आता त्याला शिजवण्यासाठी व्यवस्थित आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण भाजी थोडा वेळ शिजवून घ्यायची। अशी भाजी नंबर 1 तयार झालेली आहे। तर तुम्हीही घरी बनवून खा, कशी लागली सांगा कमेंट करून। आणि थँक्स फॉर वॉचिंग। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।